श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 6 नरसावधानांचा वृत्तांत। दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यान इत्यादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास असे सांगू लागले, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ हे या सर्व चराचर सृष्टीचे मूळ आहेत। ते वटवृक्षाप्रमाणे आहेत। त्यांचे सर्व अंशावतार हे त्या वृक्षाच्या पारंब्यांप्रमाणे आहेत। पारंब्यात जमिनीत शिरून स्वतंत्र अस्तित्व असल्यासारख्या दिसत असल्या तरी त्यांचा मूळ आधार तो वटवृक्षच असतो। देव दानवांपासून ते सर्व प्राणीमात्रांना तेच आधार आणि आश्रय आहेत। त्यांच्यापासूनच सर्व शक्ती उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यांच्यातच विलीन होतात। पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला सर्व मार्ग एकसारखेच दिसतात। त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे संप्रदाय दत्ततत्वात समन्वय साधतात। सर्व प्राणीमात्रांभोवती एक प्रकाशवलय असते। मी पिठापूरमध्ये असतानाच्या काळात तेथे एक योगी आले होते। ते अमक्या मूर्तीचे प्रकाशवलय असे आहे, या मनुष्याचे तेजोवलय या रंगाचे असून इथपर्यंत पसरलेले आहे, असे सांगत असत। त्यांनी श्री कुक्कुटेश्वर मंदिरात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्म कांती कोठपर्यंत पसरली आहे आणि कोणत्या रंगाची आहे हे तपासण्याचे ठरवले। त्यांना स्वयंभू दत्ताच्या जागी साक्षात श्रीपाद श्रीवल्लभाने दर्शन दिले। त्यांच्या पुस्तकाभोवती विद्युल्लतेसारखी तेजस्वी पांढरी शुभ्र कांती अमर्यादपणे पसरली होती। त्या पांढऱ्या शुभ्र कांतीभोवती म्हणजे धवल कांतीभोवती दिगंतात पसरणारी निळ्या रंगाची कांती दिसू लागली। ती मूर्ती त्या योग्याकडे पाहून म्हणाली, बाळा, इतरांचे सूक्ष्म शरीरे कुठपर्यंत पसरली आहेत हे जाणून घेण्याच्या वेड्या प्रयत्नांमध्ये तू तुझा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेस। आधी तू स्वतःचा विचार कर। काही दिवसांतच मृत्यू तुझी वाट पाहत आहे, म्हणून सद्गती मिळवण्याचा विचार कर। सर्व सत्यांचे आणि सर्व तत्वांचे मूळ असलेला दत्त मीच आहे। महासिद्ध पुरुष, महायोगी आणि महाभक्तांनी प्रेमाने आवाहन केल्यामुळे मी या कलियुगात पादगया क्षेत्रात अवतार घेतला आहे। स्वामींच्या उपदेशाने त्या योग्याच्या सर्व पूर्व वासना नष्ट झाल्या। सूक्ष्म शरीरांची कांती जाणण्याची त्याची सर्व शक्ती श्रीवल्लभांमध्ये विलीन झाली। त्यानंतर त्याने श्रीवल्लभांच्या घरी जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि तो धन्य झाला। तो योगी म्हणाला, श्रीपादांच्या भोवती असलेली ती शुद्ध पांढरी शुभ्र कांती ते अत्यंत निर्मळ व पूर्ण योगावतार असल्याचे आणि निळी कांती ते अनंत प्रेम आणि करुणेने परिपूर्ण असल्याचे दर्शवते। तो योगी निघून गेल्यानंतर एक मनोरंजक चर्चा सुरू झाली। चातुर्वर्ण्याची विभागणी सूक्ष्म शरीरांच्या कांतींच्या भेदांवरून ठरवावी की जन्माने प्राप्त होणाऱ्या कुलगोत्रांवरून ठरवावी? कोणत्या वर्णाच्या लोकांना वेदोक्त उपनयन करावे? कोणत्या वर्णाच्या लोकांना शास्त्रोक्त म्हणजेच पुराणोक्त उपनयन करावे? उपनयन म्हणजे भुवयांच्या मध्यभागी असलेल्या तिसऱ्या डोळ्याशी संबंधित आहे की त्याचा काही वेगळा विशेष अर्थ आहे? मेधाजनन म्हणजे काय? अशा प्रकारची चर्चा खूपच गरमागरम झाली। पंडितांमध्ये एकवत होऊ शकले नाही। सत्य ऋषीश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले मल्लादी बाप्पन्नावधानुलुगारू पिठापूरच्या ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते। त्यांना बापन्नार्युलू असेही म्हटले जात असे। ते प्रामुख्याने सूर्य आणि अग्नीचे उपासक होते। पिठापूरमध्ये होणाऱ्या एका यज्ञाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते। यज्ञाच्या शेवटी मुसळधार पाऊस पडला। सर्वांना खूप आनंद झाला। क्षत्रिय असलेले श्री वत्सवाई नरसिंग वर्मा यांनी बापन्नावधानुलूंना आपल्या गावातच वास्तव्य करण्याची विनंती केली। श्री वर्मा यांचे आमंत्रण त्यांनी नाकारले। श्री बापन्नार्युलू केवळ यज्ञयागांमध्ये मिळणारी दक्षिणाच स्वीकारत असत। जर ते द्रव्यशुद्धी नसेल तर ते त्याचा स्वीकार करत नसत। श्री वर्मा यांच्याकडे एक अत्यंत प्रिय अशी कपिला गाय होती। तिचे नाव गायत्री होते। ती गाय भरपूर दूध देत असे आणि ती अत्यंत शांत स्वभावाची होती। त्याच वेळी श्री वर्मा यांना निरोप मिळाला की गायत्री दिसत नाहीये आणि कुठेतरी हरवली आहे। श्री बापन्नार्युलू हे ज्योतिषी सुद्धा असल्याने श्री वर्मा यांनी त्यांना याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी असे सांगितले की ती गाय शामलांबापुरमला खानसाहेब नावाच्या एका काठिकाकडे आहे आणि ताबडतोब न गेल्यास गायत्रीला मारले जाईल। जेव्हा श्री वर्मांनी शामलांबापुरमला माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली तेव्हा त्यांनी बापन्नार्युलूंच्या समोर एक अट ठेवली। बापन्नार्युलूंच्या सांगण्यानुसार गायत्री सापडली तर वर्मांनी दिलेली 3 पुट्टी जमीन
आणि राहण्यासाठी घर बापन्नार्युलूंनी पंडित सन्मान म्हणून स्वीकारायला हवे अशी ती अट होती. बापन्नार्युलू मोठ्या धर्मसंकटात सापडले. जर आपण दान स्वीकारले नाही तर वर्मा गायीला मारू देतील आणि मग त्यांना गोहत्येचे पातक लागेल. गोहत्येचे पातक लागण्यापेक्षा पंडित सन्मान स्वीकारणे अधिक चांगले असा त्यांनी विचार केला. गायत्रीचे रक्षण झाले. पिठापूरवासियांचे भाग्य उजळले. श्री बापन्नार्युलू 3 पुट्टी जमिनीचे मालक झाले आणि त्यांना राहण्यासाठी घराची सोय झाली. श्री बापन्नार्युलूंना वेंकावधानुलू नावाचा एक मुलगा आणि सुमती नावाची एक मुलगी होती. सुमतीच्या कुंडलीत सर्व प्रकारची शुभलक्षणे असल्यामुळे आणि तिची चाल चवणूक एखाद्या महाराणीची आठवण करून देणारी असल्यामुळे तिचे नाव सुमती महाराणी असे ठेवण्यात आले. थोड्याच काळात श्री बापन्नार्युलूंची कीर्ती आणि प्रतिष्ठा दशदिशांना पसरू लागली. गोदावरी जिल्ह्यातील ऐनविल्ली नावाच्या गावातून घंडीकोटा आडनाव गृहनाम असलेला अप्पललक्ष्मी नृसिंह राजशर्मा नावाचा एक ब्राह्मण बालक पिठापूरला आला. तो भारद्वाज गोत्राचा, आपस्तंभ सूत्राचा आणि वेलनाटी वैदिक शाखेचा होता. त्याच्या घरी कालाग्नी शमनदत्त नावाची मूर्ती होती. पूजेच्या वेळी ती मूर्ती राजशर्माशी स्पष्टपणे बोलत असे आणि त्याला आदेशही देत असे. लहानपणीच अप्पल राजशर्माचे आईवडील वारले होते. एके दिवशी पूजेच्या वेळी कालाग्नी शमनदत्ताने राजशर्माला पिठापूरला जाऊन हरितज गोत्राच्या, आपस्तंभ सूत्राच्या आणि वेलनाटी वैदिक शाखेच्या मल्लादी बाप्पन्नावधानुलू यांच्याकडे आपले शिक्षण पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यानंतर तो पिठापूरला आला. श्री बापन्नार्युलूंनी दत्ताच्या आदेशानुसार विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्माला माधुकरी यायावर मागू न देता आपल्या घरीच त्याच्या भोजनाची सोय केली. श्री बापन्नार्युलू शनिप्रदोषाच्या वेळी शिव आराधना करत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोषाच्या दिवशी शंकराशी संबंधित व्रते करत असत. पूर्वी नंद यशोदेने शनिप्रदोषाच्या वेळी शिव आराधना केल्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे पालनपोषण करण्याचे भाग्य लाभले होते. श्री बापन्नार्युलू यांच्यासोबत श्री नरसिंह वर्मा, श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि इतर काही प्रमुख वैश्य नियमितपणे त्या शिव आराधनेत सहभागी होत असत. श्री कुक्कुटेश्वर स्वामींकडून आलेली आकाशवाणी. सुमती अप्पल राजांचा विवाह. एकदा शनिप्रदोषाच्या वेळी शिवाराधना झाल्यावर श्री कुक्कुटेश्वर शिवलिंगातून विजेसारखा तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला. तेव्हा एक गंभीर वाणी ऐकू आली. बाळा, बापन्नार्या, तू निसंशयपणे तुझी कन्या सुमती महाराणी हिचा विवाह अप्पल राजशर्माशी करून दे. यामुळे लोकांचे कल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. हा महानिर्णय बदलण्याचा अधिकार या चराचर सृष्टीतील कोणालाही नाही. ही आकाशवाणी वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर सर्वांनीही ऐकली. सर्वजण आश्चर्यचकित झाले. ऐनमिल्ली गावातील राजशर्माच्या नातलगांना आणि नातेवाईकांना निरोप पाठवण्यात आला. राजशर्माचा विवाह सुमती महाराणीशी निश्चित झाला. राजशर्माकडे स्वतःचे खोरसुद्धा नसणे ही एक चिंतेची बाब होती. श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी म्हणाले की त्यांची स्वतःची बरीच घरे आहेत आणि त्यापैकी एक ते राजशर्माला येतील. पण राजशर्माने दान स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा श्रेष्ठींनी राजशर्माच्या नातेवाईकांशी बोलून राजशर्माच्या वडिलोपार्जित संपत्तीतील घराच्या वाट्याचे मूल्यांकन करवले. त्याचे मूल्य 1 वराह म्हणजे सोन्याचे नाणे ठरले. श्री श्रेष्ठींचे घराचे मूल्य किमान 12 वराह ठरले. तेव्हा राजशर्मा म्हणाला की कमी पडणाऱ्या 11 वराहांची रक्कम देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यावर श्रेष्ठी म्हणाले, असे असेल तर मी माझे घर फक्त 1 वराहात विकत आहे. श्रेष्ठी पुढे म्हणाले, जर तुम्हाला दान घेण्यात अडचण असेल तर केवळ 1 वराह देऊन माझे घर विकत घ्या. श्रेष्ठी जे सांगत आहेत ते धर्मसंमत आहे यावर सर्वांचे एकमत झाले. आणि मग महान पंडितांच्या वेदघोषात आणि मंगलवाद्यांच्या गजरात श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पललक्ष्मी नृसिंह राजशर्मा यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्यासाठी झाला होता. तसेच जीवांच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीमधील पंगुत्व नाहीसे करण्यासाठी झाला होता. त्यामुळे श्री दत्तप्रभूंनी कालदेवता आणि कर्मदेवता यांना आज्ञा केली.
त्यांच्या आज्ञेनुसार अज्ञानाच्या अंधाराचे प्रतीक म्हणून एक आंधळा मुलगा आणि भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमधील पंगुत्वाचे प्रतीक म्हणून एक पांगळा मुलगा राजशर्माच्या घरी संतती म्हणून जन्माला आला. आपली दोन्ही मुले अशी निपजल्याने सुमती आणि राजशर्मा यांना खूप दुःख झाले. ऐनमिल्लीमध्ये एक प्रसिद्ध विघ्नेश्वर मंदिर आहे. एकदा त्यांचे नातेवाईक त्या विघ्नेश्वराचा महाप्रसाद पिठापूरला घेऊन आले. सुमती आणि राजशर्मा यांनी तो प्रसाद ग्रहण केला. त्या रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. त्यानंतरच्या दिवसांमध्ये तिला स्वप्नात शंख, चक्र, गदा, कमळ, त्रिशूळ तसेच विविध देव, ऋषी, सिद्ध, योगी इत्यादी दिसू लागले. आणखी काही दिवसांनी तिला जागृत अवस्थेतही दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे मिटल्यावर एखाद्या पडद्यावरील चित्रांप्रमाणे दिव्य तेजाने आणि विविध प्रकारच्या कांतीने युक्त असलेले, तपसमाधीत लीन असलेले योगी, मुनी इत्यादी तिला दिसू लागले. याबद्दल सुमती महाराणीने आपले वडील बाप्पनार्यलू यांच्याशी चर्चा करताच ते म्हणाले, बाळा राजशर्मा, तू पूर्वजन्मी एका युगात श्री दत्तप्रभू, सूर्य आणि अग्नी यांना श्राद्धाचे भोजन घातलेला पुण्यात्मा आहेस. या जन्मी दत्तप्रभू कोणत्याही रूपात येऊन तुझ्याकडे भोजन मागू शकतात. त्या दिवशी श्राद्ध असले तरी आणि निमंत्रित ब्राह्मणांचे म्हणजे भोक्त्यांचे भोजन झाले नसले तरी जर दत्ताने भोजन मागितले तर त्यांना कोणताही आडपडदा न ठेवता भोजन द्यावे. बाळे सुमती, या गोष्टी तू सुद्धा लक्षात ठेव. कथा सांगणारे पुढे म्हणाले, बाळा शंकर भट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अपूर्व, अचिंत्य आणि पूर्वी कधीही न ऐकलेल्या अशा आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचा आविर्भाव. एका महालय अमावास्येच्या दिवशी राजशर्मा पितृश्राद्धाच्या तयारीची देखरेख करत होता. तेवढ्यात दारापुढे पुढून भवती भिक्षाम देही असा आवाज आला. सुमती महाराणीने त्या अवधूताला भिक्षा दिली. तेव्हा त्या अवधूताने तिला एखादा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमती म्हणाली, महाराज, आपण अवधूत आहात. आपली वाणी सिद्ध वाणी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार लवकरच या पृथ्वीवर अवतरणार आहे असे थोर लोक सांगतात. श्री दत्तप्रभू सध्या कोणत्या रूपात संचार करीत आहेत? गेल्या 100 वर्षांपासून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ रूपात या पृथ्वीवर फिरत आहेत असे ऐकण्यात आहे. आपण मला वर मागण्यास सांगितले. मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा आहे अशी तिने विनंती केली. हे शब्द ऐकून त्या अवधूताने त्रिभुवन कंपित होईल असे विकट अट्टहास केला. सुमती महाराणीला क्षणाभरात आपल्या सभोवतालचे पूर्ण विश्व अदृश्य झाल्यासारखे वाटले. तिच्यासमोर यतिरूपात एक 16 वर्षाचा सुंदर बालक प्रगट झाला आणि म्हणाला, माते, मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे. मीच दत्त आहे. मी अवधूत रूपात असताना तू श्रीवल्लभ रूप दाखवण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी श्रीवल्लभ रूपात तुला दर्शन देत आहे. आता श्रीवल्लभ रूपात असलेल्या माझ्याकडे तू कोणताही वर मागू शकतेस. तू मला अन्न दिलेस त्या बदल्यात तुला एखादा वर द्यावा अशी माझी इच्छा आहे. जगात लोक जेव्हा संकल्पपूर्वक पाप करतात तेव्हा त्यांना पापाचे फळ मिळते. संकल्पपूर्वक पुण्यकर्मे केल्यास पुण्याचे फळ मिळते. कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणे याला अकर्म म्हणतात. हे सुकर्म किंवा दुष्कर्म नाही. अकर्मामुळे पुण्य आणि पाप या पलीकडील एक वेगळे फळ द्यावे लागते. ते भगवंताच्या अधीन असते. अर्जुनाने अकर्म केले म्हणूनच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारण्यास सांगितले. त्यांना मारल्याने पाप लागणार नाही असा त्याचा भावार्थ आहे. कौरवांचा संहार हा भगवंताचा निर्णय होता. तुम्ही पती-पत्नीने विशेष अकर्म केले आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी असलेले एखादे फळ तुम्हाला द्यावेच लागेल. कोणतीही शंका न बाळगता तुझी इच्छा सांग, मी ते निश्चितच पूर्ण करीन. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दत्ताचे दर्शन झाल्यावर सुमती महाराणीच्या मनात आलेला संकल्प, ते दिव्य मंगल रूप पाहून सुमती महाराणी त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाली. श्रीपाद श्रीवल्लभांनी सुमती महाराणीला उठवत म्हटली, माते, आईने मुलाच्या पाया पडणे हे अनुचित आहे. यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते. तेव्हा सुमती म्हणाली, प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ, आपण मला आई म्हणून हाक मारली, याचा अर्थ मी आई आणि तुम्ही माझे बाळ आहात. हे आपण स्वीकारले आहे. आपली वाणी सिद्ध वाणी आहे. तेव्हा हाच शब्द खरा करून दाखवा. आपण आमच्या पोटी पुत्राच्या रूपाने जन्म घ्यावा. तेव्हा श्रीचरण म्हणाले, तथास्तु. तू आता ज्या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात मला पाहत आहेस त्याच रूपात मी तुझ्या पोटी जन्म घेईन.
आईने मुलाच्या पाया पडल्याने मुलाचे आयुष्य कमी होते. मी धर्म आणि कर्माच्या नियमांच्या विरुद्ध वागत नाही, त्यामुळे मी केवळ 16 वर्षांपर्यंतच तुमचा मुलगा म्हणून जिवंत राहीन. हे ऐकून सुमती विलाप करू लागली. हाय रे देवा, केवढा मोठा अपराध घडला. माझ्या मुलाचे आयुष्य केवळ 16 वर्षेच. त्यावर श्रीचरण म्हणाले, माते, मी 16 वर्षांपर्यंत तुम्ही सांगाल तसेच वागेन. वर्षे षोडशे प्राप्ते पुत्रम मित्र वदाचरित असे वचन आहे. 16 वर्षांच्या मुलाला मित्राप्रमाणे वागवावे, त्याच्यावर निर्बंध घालू नयेत. तुम्ही मला विवाह करण्यासाठी आग्रह करू नये. मला संन्यासी होऊन स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. जर तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध आग्रह केला तर मी तुमच्या घरात राहणार नाही. असे बोलून ते लगेचच तिथून वेगाने निघून गेले. सुमती महाराणीच्या तोंडून काही क्षण शब्दच फुटला नाही. घडलेला सर्व वृत्तांत सुमतीने आपल्या पतीला सांगितला. तेव्हा अप्पलराजे शर्मा म्हणाले, सुमती, काळजी करू नकोस. श्रीदत्त अशा प्रकारे आपल्या घरी भिक्षेसाठी येतील याची सूचना तुझ्या वडिलांनी आधीच दिली होती. श्रीदत्त करुणेचा सागर आहेत. आधी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होऊ दे, त्यानंतर आपण पुढे विचार करू. अप्पलराजांच्या घरी अवधूत आल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. पितरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महालय अमावस्येच्या दिवशी निमंत्रित ब्राह्मणांच्या भोजनाआधीच अवधूताला भिक्षा दिली गेली या विषयावर चर्चा होऊ लागली. तेव्हा बाप्पनार्युल्लूंनी स्पष्ट केले, श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माची अपेक्षा तर सर्वजणच करतच आहेत. अवधूताला साष्टांग नमस्कार घालणे हे शास्त्राला धरूनच आहे, त्यामुळे सुमतीचा यात काहीही दोष नाही. मुलगा म्हणून जन्माला आल्यावर त्याला साष्टांग नमस्कार घातल्यास आयुष्य कमी होते, परंतु अवधूताच्या वेशातील व्यक्तीला साष्टांग नमस्कार घालण्यात काहीही चूक नाही. या विषयावरून पिठापूरच्या ब्राह्मणांमध्ये ईर्ष्या निर्माण झाली होती. त्यातही नरसावधानुल्लू नावाचे पंडित विशेष ईर्ष्या बाळगत होते. अमावस्येच्या दिवशी सर्वजण आपापल्या पितृकार्यात व्यस्त असल्याने श्राद्धासाठी भोगते म्हणजे भोजन करणारे ब्राह्मण मिळणे ही एक मोठी समस्या बनली होती. परंतु बाप्पनार्युल्लूंनी सांगितले की अप्पलराजांच्या घरातील कार्यात कोणतीही बाधा येणार नाही. श्री राजशर्मा कालाग्निशमन दत्ताच्या ध्यानात मग्न होते. इतक्यात भोगते म्हणून 3 अतिथी स्वतःहून आले आणि पितृकार्य कोणत्याही अडथळ्याविना पार पडले. तेव्हा घटना सांगताना म्हणतात, शंकर भट्टा, त्या दिवशी वैश्य लोकांना वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे की नाही हा मुख्य चर्चेचा विषय होता. ब्राह्मण परिषदेची सभा भरली. बंगालमधील नवद्वीपाहून आशुतोष नावाचे एक पंडित पादगया क्षेत्री आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडीग्रंथ होते. त्यांनाही पंडित परिषदेत आमंत्रित करण्यात आले होते. श्री बाप्पनार्युल्लूंनी आपला निर्णय दिला. नियम आणि निष्ठेच्या बाबतीत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समान आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी वेदोक्त उपनयन धर्मसंमत आहे. जर खालच्या वर्णातील कोणी उपनयनाची इच्छा व्यक्त केली तर ते पुराणोक्त पद्धतीने करता येईल. ज्ञानप्राप्तीसाठी जात, लिंग किंवा वय हे अडथळा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानप्राप्तीसाठी जात, लिंग किंवा वय हे अडथळा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सिद्ध पुरुषांमध्ये वैश्य मुनीसुद्धा होऊन गेले आहेत आणि लाभाद नावाचे एक वैश्य महर्षी दत्ताच्या कृपेने सिद्ध झाले होते. जर लाभाद महर्षींची कृपा असेल तर मनुष्याला प्रत्येक कार्यात लाभ होतो. हा निर्णय नरसावधानुल्लूंना दुःखदायक ठरला. नरसावधानुल्लू हट्टीपणाने वाद घालण्यात निपुण होते. ते बगलामुखी देवीचे उपासक होते आणि तिची दररोज पूजा करत असत. कोणताही वाद घालण्यापूर्वी ते आपले तोंड धुवून बगलामुखी मंत्राचा जप करत असत. त्यानंतर ते वादाला सुरुवात करत असत. त्यावेळी त्यांना पराभूत करणे अशक्य होते. श्री बाप्पनार्युल्लू हे अनेक कोटी गायत्री मंत्राचा जप केलेले पुण्यवान होते. त्या दोघांमध्ये कधीही तीव्र वादविवाद झाला नव्हता. नरसावधानुल्लूंनी तोंड धुवून मंत्रजप केला. श्रीपाद श्रीवल्लभ लहानपणापासूनच आपल्या आजोबांच्या म्हणजे मामा महांच्या अत्यंत जवळ होते. त्यामुळे ते ब्राह्मण परिषदेच्या सभेलाही आजोबांसोबत येत असत. त्या गोंडस बालकाला कोणीही अडवत नव्हते. पण त्या दिवशी नरसावधानुल्लूंना श्रीवल्लभांचे सभेत असणे आवडले नाही. महापंडितांच्या सभेत लहान मुलाने येणे त्यांना चुकीचे वाटले. बगलामुखी मंत्राचा जप करून वादाला सुरुवात करणार तोच त्यांनी श्रीपादांना उद्देशून विचारले, तू इथे का आला आहेस? त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही जायला सांगितल्यास मी जाईन. मला काय, मी तर एक स्वच्छंदी बालक आहे. तेव्हा नरसावधानुल्लूंनी श्रीपादांना निघून जाण्यास गर्जना केली. श्री राजशर्मा आपल्या मुलाला घेऊन निघून गेले. तेव्हा नरसावधानुल्लूंनी वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची वाचाच गेली. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. हे सर्व पाहणाऱ्या आशुतोषांना खूप हसू आले. सभेत श्री बाप्पनार्युल्लूंचे म्हणणेच मान्य झाले आणि वैश्यांसाठी वेदोक्त उपनयन निश्चित करण्यात आले.
त्यानंतर आशुतोष यांच्याजवळील नाडीग्रंथांविषयी चर्चा झाली. नाडीग्रंथात असे सूचित करण्यात आले होते की श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा सांद्रसिंधू वेदात सांगितलेल्या गणितानुसार निश्चित केला जावा. त्यानुसार श्रीपादांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटेच्या वेळी सिंह लग्नावर चित्रा नक्षत्रात आणि तूळ राशीत झाला आहे असे निश्चित करण्यात आले. श्रीपादांविषयी असेही सांगण्यात आले होते की ते श्रीदत्त अवतार आहेत. त्यांच्या चरणांवर सर्व शुभ लक्षणे असल्याने श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव सार्थ आहे. त्यांची जन्मकुंडली कोणालाही देऊ नये. ती काळाच्या ओघात त्रिपुरा देशातील अक्षय कुमार या जैन व्यक्तीच्या वंशजांकडून श्रीपाद पिठापुरामध्ये पोचेल आणि हे सर्व दैवी लीलेनुसार घडेल. आशुतोष श्रीपाद वल्लभांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी गेले. श्रीपाद म्हणाले, आज चित्रा नक्षत्र आहे. माझ्या जन्म नक्षत्राच्या दिवशी जर कोणी माझी आराधना केली तर मी अत्यंत प्रसन्न होतो. तू निर्मळ भक्तीने आला आहेस म्हणून मी तुझ्यावर कृपा करत आहे. तुला काय हवे ते माग. तेव्हा आशुतोष म्हणाले, प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ, मी तुमच्या आज्ञेविना इथे आलो. नरसावधानूंनू बगलामुखी देवीचे उपासक आहेत हे मला समजले. त्यांच्या आश्रयाने देवीचे दर्शन घ्यावे असा माझा विचार होता. परंतु माझी इच्छा अपूर्ण राहिली. अंबिका त्यांच्यावर रागावली आहे हे मी ओळखले. इतक्यात श्रीपाद म्हणाले, तो ज्या अंबिकेची आराधना करतो ती अंबिका मीच आहे. त्याने मला जा म्हणताच तोपर्यंत नरसावधानुलूंच्या सूक्ष्म शरीराला चिकटून असलेली अंबिका माझ्यात विलीन झाली. मी सर्व देवी देवतांचे स्वरूप आहे. तू अंबिकेचे दर्शनाचे भाग्य प्राप्त कर. असे म्हणून त्यांनी आशुतोषांना श्री बगलांबिकेच्या रूपात दर्शन दिले. संतुष्ट झालेले आशुतोष श्रीपादांच्या आदेशानुसार पेनुसिला कोना म्हणजे पेंचलकोना नेलोर जिल्ह्यातील अरण्यातील कण्व महर्षींच्या तपभूमीकडे प्रयाण केले. श्रीपादांनी त्यांना सांगितले की ते कण्व महर्षींशी संबंधित असलेल्या वाजसनेयी शाखेत महाराष्ट्र देशात पुन्हा अवतार घेतील. जेव्हा मी पुन्हा अवतार घेईन तेव्हा तुझ्यावर कृपा करीन. तू माझ्या प्रमुख शिष्यांपैकी एक असशील आणि माझी अद्भुत लीला डोळ्यांनी पाहशील. आता तू त्वरित प्रवासाला निघ, अशी आज्ञा केली. श्रीपादांच्या जन्मावेळी दिसलेली अद्भुत दृश्ये. तेव्हा मी म्हणजे शंकर भट्ट म्हणालो, महाराज, आपण डोळ्यांनी पाहिलेल्या श्रीपादांच्या आणखी काही लीला सांगून मला धन्य करा. तेव्हा तिरुमलदास म्हणाले, बाळा शंकर भट्टा, नरसावधानुलूंना बापनार्युलूंचा राग आला. कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान करावा असे त्यांनी ठरवले. बगलामुखी देवीची कृपा आपल्यावर राहिली नाही या बापनार्युलूचंच कारण आहेत असे त्यांना वाटू लागले. बापनार्युलूंनी कोणत्या तरी तांत्रिक प्रयोगाने आपली मंत्रसिद्धी हिरावून घेतली आहे असा त्यांनी प्रचार सुरू केला. नाडीग्रंथातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराबद्दलच्या माहितीने ते आणखीनच दुःखी झाले. नाडीग्रंथ विश्वासार्ह नाहीत आणि मासे खाणाऱ्या बंगाली ब्राह्मणाला बापनार्युलूंनी जेवण देणे हा अनाचार आहे असा त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. कोणताही सामान्य मनुष्य पूर्ण ब्रह्म अवतार घेऊ शकत नाही आणि लहान बालक असलेले श्रीपाद सर्वव्यापी सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान दत्तप्रभू असू शकत नाही असा ते युक्तिवाद करू लागले. श्रीपाद लहानपणापासूनच प्रणव म्हणजेच ओंकार म्हणत असत. पाळण्यात असतानाही संस्कृतमध्ये शास्त्र चर्चा करत असत आणि वयाला न शोभणारे असामान्य बुद्धी कौशल्य दाखवत असत. यावर नरसावधानूंनी असा प्रचार सुरू केला की एखादा देहविरहित विद्वान ब्राह्मणात्मा या बालकाच्या शरीराचा आधार घेऊन बोलत आहे. श्री कुक्कुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्तच खरा वर देण्यात आहे आणि या बालकाला दत्तस्वरूप मांडणे चुकीचे आहे असा त्यांनी प्रचार सुरू केला. श्रीपाद लहानपणापासूनच प्रणव म्हणजेच ओंकार म्हणत असत. पाळण्यात असतानाही संस्कृतमध्ये शास्त्रचर्चा करत असत आणि वयाला न शोभणारे असामान्य बुद्धी कौशल्य दाखवत असत. यावर नरसावधानुलूंनी असा प्रचार सुरू केला की एखादा देहविरहित विद्वान ब्राह्मणात्मा या बालकाच्या शरीराचा आधार घेऊन बोलत आहे. श्री कुक्कुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्तच खरा वर देणारा आहे आणि या बालकाला दत्तस्वरूप मांडणे चुकीचे आहे असा त्यांनी प्रचार सुरू केला. श्रीपादांचा जन्म झाला तेव्हा एक 3 फण्याचा नाग 18 दिवस त्यांना जिथे कुठे झोपवले जाईल तिथे त्यांच्यावर फणा धरून होता. ते मातेच्या गर्भातून ज्योती स्वरूपात बाहेर पडले. जन्मानंतरच्या क्षणीच सुमती महाराणी मूर्छित झाली. बाळंतिणीच्या खोलीतून मंगलवाद्यांचे आवाज ऐकू येत होते. थोड्या वेळाने एका अदृश्यवाणीने सर्वांना खोलीतून बाहेर. श्रीपादांच्या बाल्यलीला. श्रीपादांच्या जन्माला 1 वर्ष पूर्ण होत आले होते. ते काही महिन्यांचे बाळ असतानाही आपले आजोबा बापनार्युलू यांच्यासोबत पंडित परिषदेच्या सभांना उपस्थित राहत असत. श्रीचरण काही महिन्यांचे बाळ असतानाही ते स्वच्छंदपणे चालत असत, शास्त्रांवर प्रवचन देत असत आणि नाना प्रकारच्या चित्रविचित्र लीला करत असत. यामुळे पिठापूरचे लोक मानू लागले की कोणीतरी महान पंडित मरण पावल्यानंतर त्याचा आत्मा या बालकाच्या शरीरात प्रवेश करून ही सर्व कामे करवून घेत आहे. बापनार्युलू आणि राजशर्मा
या बालकावर योग्य वैद्यकीय उपचार न करता त्याला दत्तावतार मानण्याची चूक करत आहेत आणि ही गोष्ट स्वीकारण्यासारखी नाही असे लोकांना वाटत होते. पिठापूर हे पादगया क्षेत्र असल्याने पितरांसाठी एक प्रमुख स्थान होते आणि तिथे मृतात्म्यांशी संवाद साधणारे तांत्रिकही होते. त्यामुळे अशा प्रकारच्या युक्तिवादांना बळ मिळत होते. मी माल्याद्रीपुरम येथून आलो असल्यामुळे श्री बापनार्युलू आणि श्री राजशर्मा यांच्या घरातील कपडे मीच धुत असे. नरसावधानुलूंच्या घरचे कपडे धुणारा धोबी म्हातारा होऊन मरण पावला. त्याला एकुलता एक मुलगा होता जो कोकंदम येथे स्थलांतरित झाला होता. त्यामुळे नरसावधानुलूंच्या घरचे कपडे धुण्याचे काम मला देण्यात आले. लहानपणापासून बापनार्युलू यांच्या कुटुंबासोबत असलेल्या जवळीकीमुळे माझ्यामध्ये काही प्रमाणात चांगल्या वृत्ती निर्माण झाल्या होत्या आणि माझ्यात आध्यात्मिक ज्योत प्रकाशू लागली होती. मी नरसावधानुलूंचे कपडे स्वतः न धुता माझा मोठा मुलगा रविदास याला धुण्यास सांगितले. कारण कोणत्याही दिवशी जर मी नरसावधानुलूंना पाहिले तर माझ्या पोटात मळमळ होऊन मला जेवणही जात नसे. मी केवळ चांगल्या वृत्तीच्या कुटुंबांचेच कपडे धुवू शकत होतो. तिरुमलदासावर श्रीपादांची दिव्यानुग्रह. रविदास हा माझा मोठा मुलगा, माझ्या पहिल्या पत्नीचा. मी नरसावधानुलूंचे कपडे त्याच्याकडून धुवून घेत असे. ही गोष्ट कशी तरी नरसावधानुलूंना समजली. त्यांनी मला स्वतः त्यांचे कपडे धुण्याची आज्ञा केली. मोठ्यांच्या आज्ञा पाळणे हे कर्तव्यच होते. मी श्रीपादांच्या नामाचा जप करत त्यांचे कपडे धुतले. रविदास ते कपडे त्यांच्या घरी घेऊन गेला. काय आश्चर्य, त्या घरातील इतर कोणालाही काही झाले नाही, परंतु मी धुतलेले कपडे घालताच नरसावधानुलूंच्या अंगावर विंचू आणि गोमा फिरत असल्यासारखे वाटू लागले. त्यांचे शरीर जणू आगीवर ठेवल्याप्रमाणे जळू लागले. ते वस्त्र सामान्य न राहता जणू अग्नीचे वस्त्र बनले होते. नरसावधानुलूंनी मला बोलावून घेतले. मी कोणत्या तरी क्षुद्रविद्येने त्यांच्या वस्त्रांमध्ये मंत्रशक्तीचा प्रयोग केला आहे आणि अशा नीचकृत्यासाठी मला शिक्षा होईल असे त्यांनी सांगितले. न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार नेण्यात आली. न्यायाधिकाऱ्याने मला निर्दोष ठरवले. बाळाशंकर भट्टा, श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत. मी न्यायाधिकाऱ्याकडून घरी परत आल्यानंतर काही वेळाने श्रीचरण 16 वर्षांच्या नवयुवकाच्या रूपात माझ्या घरी आले. श्रीपाद जन्मापासूनच भक्तांना आपल्या इच्छेनुसार कोणत्याही वयोगटात दर्शन देत असत आणि ज्यांचा त्यांच्या लीलांशी विशेष संबंध होता त्यांच्यासाठी ही गोष्ट अत्यंत सामान्य होती. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, महाराज, आपण उत्तम ब्राह्मण कुळात जन्म घेतला आहात. धोब्यांच्या वस्तीत येणे योग्य नाही. त्यावर श्रीपाद म्हणाले, अरे, तू नरसावधानुलूंना कोण समजतोस? ते तर आपल्या डोक्यावर धोब्याच्या गाठोड्या एवढे पापाचे ओझे घेऊन जीवनयात्रा करणारे धोबी आहेत. आणि जन्माने धोबी असूनही तू ब्रह्मज्ञानासाठी तळमळणारा उत्तम ब्राह्मण आहेस. त्यामुळे माझे इथे येणे अयोग्य नाही माईका. हे ऐकून मी श्रीचरणांच्या पाया पडून ढसढसा रडू लागलो. श्रीचरणांनी आपल्या अमृतदृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि आपल्या दिव्य हातांनी मला उचलले. त्यांनी आपले दिव्य हात माझ्यावर ठेवले. त्याच क्षणी मला माझ्या सर्व पूर्वजन्मांचे स्मरण झाले. माझ्यातील योगशक्ती कार्यान्वित झाली आणि कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागली. त्यानंतर श्रीपाद हळूवार पाऊल टाकत चालत गेले आणि अंतर्धान झाले. नरसावधानुलू आपल्या घरात माठाची भाजी लावत असत. त्यांच्या घरची माठाची भाजी अत्यंत रुचकर असल्याची ख्याती होती. पण ते कोणालाही कितीही विनंती केली तरी ती भाजी देत नसत. एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला विशेष फायदा होणार आहे असे वाटल्यास तो त्याला भाजी देत असे. एकदा श्रीपादांनी आपल्या आईकडे माठाची भाजी बनवून देण्याचा हट्ट धरला आणि ती भाजीसुद्धा नरसावधानुलूंच्या घरून आणायला सांगितली. ही एक अशक्य गोष्ट वाटत होती. तेव्हा त्यांचे आजोबा श्री बापनार्युलू म्हणाले, बाळा श्रीपादा, उद्या सकाळी तो स्वतः जाऊन नरसावधानुलू आजोबांना माठाची भाजी माग. मी तुला उचलून त्यांच्या घरी घेऊन जाईन. जर त्यांनी भाजी दिली नाही तर तू त्या विषयावरून पुन्हा हट्ट धरायचा नाहीस. श्रीपादांनी हे मान्य केले. दुसऱ्या दिवशी सकाळी बापनार्युलू श्रीपादांना उचलून नरसावधानुलूंच्या घराकडे निघाले. मोठ्यांचा आदर करावा आणि मुलांनी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे बापनार्युलूंनी श्रीपादांना समजावले. श्रीपादांनी होकार दिला. नरसावधानुलू घराबाहेरील ओट्यावर बसले होते. त्यांची खूप लांब शेंडी होती आणि त्याचवेळी एक न्हावी त्यांची हजामत करण्याच्या तयारीत होता. आजोबांच्या खांद्यावर बसलेल्या श्रीपादांनी नरसावधानुलूंकडे पाहून हात जोडून नमस्कार केला. या अनपेक्षित घटनेने नरसावधानुलू आश्चर्यचकित झाले. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानुलूंच्या शेंडीवर पडली आणि नकळतपणे त्यांची शेंडी तुटून खाली पडली. आपली शेंडी आपोआप कशी तुटली हे न समजल्याने ते गोंधळलेल्या अवस्थेत होते. तेव्हा श्रीचरण
आपल्या आजोबांना म्हणाले, आजोबा, नरसण्णा आजोबांना अत्यंत प्रिय असलेली त्यांची शेंडी आपोआप तुटून पडली. आता अशा वेळी मी त्यांना त्यांच्या अत्यंत प्रिय असलेल्या माठाच्या भाजीबद्दल विचारले तर ते कसे बरे वाटेल? आधीच दुःखात असलेल्या नरसण्णा आजोबांना मी आणखी त्रास का देऊ? चला आपण आपल्या घरी जाऊया. त्यानंतर श्रीपादांनी पुन्हा कधीही माठाच्या भाजीसाठी हट्ट धरला नाही. श्रीपादांनी आपल्याला नमस्कार करण्यामागे असलेले कपट नरसावधानुलूंना समजले. ते जेव्हा ध्यानात बसले तेव्हा त्यांच्यासारखाच दिसणारा एक तेजस्वी पुरुष त्यांच्यातून बाहेर पडला. तू कोण आहेस आणि कुठे जात आहेस? असे नरसावधानुलूंनी त्याला विचारले. तेव्हा तो तेजस्वी पुरुष म्हणाला, मी तुझ्यातील पुण्यशरीर आहे. तू आत्तापर्यंत अनेक वेळा वेदांचे पठण केले आहेस, स्वयंभू दत्ताची आराधना केली आहेस. पण जेव्हा साक्षात तेच दत्त श्रीवल्लभ म्हणून अवतरले तेव्हा तू त्यांचा अपमान केलास. तुझ्या शेंडीवर आणि माठाच्या भाजीवर असलेले तुझे प्रेम आणि अभिमान याच्यातील लाखावा हिस्सा जरी तू श्रीवल्लभांवर ठेवला असतास तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. मोहाचा क्षय होणे हीच मुक्ती आहे. तू तर मोहाच्या पाशात अडकला आहेस. थोड्याच काळात तुझ्यावर दारिद्र्याची वेळ येणार आहे. ते टाळण्यासाठीच श्रीपादांनी तुझ्याकडे भाजीचे दान मागितले होते. जर त्यांनी मागितल्याप्रमाणे तू माठाची भाजी दिली असतीस तर तुझ्यावर येणारी दारिद्र्य दशा टळली असती. इतकेच नाही तर तुला ऐश्वर्यही प्राप्त झाले असते. अशी संधी तू स्वतःच्या हाताने गमावली आहेस. तरीही श्रीपाद करुणेचा सागर आहेत. ते हा अवतार गुप्त ठेवून दुसरा अवतार धारण करणार आहेत. त्यावेळी तू एका दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. तेव्हाही तू तुझ्या घरी माठाची भाजी लावशील. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुझे पुण्यस्वरूप असलेला मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यानंतर श्रीचरण तुझ्या घरी येतील आणि तू प्रेमाने बनवलेली माठाची भाजी खाऊन तुला ऐश्वर्य प्रदान करतील. श्रीपादांनी नमस्कार तुम्हाला नाही तर तुमच्यातील पुण्यस्वरूप असलेल्या मला त्यांच्यामध्ये प्रवेश करण्याची आज्ञा देण्यासाठी केला होता. त्यामुळे आता मात्र मी तुला सोडून जात आहे. श्रीपादांकडून नमस्कार करून घेतल्यामुळे तू तुझ्या पुण्याईचे स्वरूप असलेल्या मला गमावले आहेस. आता तुझ्यात केवळ पापपुरुष उरला आहे. असे बोलून त्यांच्यातील तो पुण्यपुरुष श्रीपादांमध्ये विलीन झाला. त्या दिवसापासून नरसावधानुलूंची परिस्थिती खालावत गेली. त्यांच्या शब्दाला कोणी मान देत नव्हते. पूर्वी त्यांच्यात असलेले तेज आता नाहीसे झाले होते. विषुचिका म्हणजे कॉलरा रोगाची साथ पिठापूर गावात पसरली. अनेक लोक मरण पावू लागले. दूषित पाण्यामुळे जंतूंचा प्रसार होत आहे आणि हा एक साथीचा रोग म्हणून पसरत आहे असे वैद्यांनी सांगितले. पण भयभीत झालेल्या लोकांनी बापनारियुलूंना प्रार्थना केली की त्यांनी या महामारीपासून त्यांचे रक्षण करावे आणि लोकांच्या कल्याणासाठी शास्त्रांमध्ये सांगितलेले उपाय शोधून त्वरित योग्य कार्यवाही करावी. बापनारियुलूंनी आपल्या अंतर्दृष्टीने पाहिले आणि त्यांना समजले की हे दूषित पाण्यामुळे नाही तर वातावरणातील प्रदूषणामुळे होत आहे. परंतु जे बापनारियुलू सांगत आहेत ते वैद्यकीय शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे ते स्वीकारण्यायोग्य नाही असे वैद्यांनी स्पष्टपणे सांगितले. गावातील लोकांनी ग्रामदेवतेला नाना प्रकारच्या जनावरांचे बळी आणि विविध प्रकारच्या पूजा देण्यास सुरुवात केली. तांत्रिक लोक जनावरांच्या बळीवर विश्वास ठेवतात. जनावरांचा बळी दिल्याने त्यातील जीवशक्ती म्हणजेच प्राणशक्ती जबरदस्तीने मुक्त केली जाते आणि मंत्रोच्चारांमुळे ती प्राणशक्ती बळी देणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यात येते. तेव्हा बापनारियुलूंनी सांगितले की प्राणशक्ती वाढवण्यासाठी योग प्रक्रिया आहेत, अनेक सात्विक उपासना पद्धती आहेत आणि ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सात्विक पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. तरीही लोकांनी जनावरांचे बळी देणे थांबवले नाही. श्रीपादांवर आणि त्यांच्या दिव्य लीलांवर विश्वास असलेल्या काही लोकांनी श्रीचरणांना याविषयी विचारले. तेव्हा श्रीचरणांनी सांगितले की त्यांनी ग्रामदेवतेला बळी न मागण्याची आज्ञा दिली आहे आणि त्यांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्रात स्नानासाठी गेली आहे. केवळ दुधाची खीर अर्पण केल्यास रक्षाकालिका रूप शांत होईल. ही गोष्ट गावातील लोकांना आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना कळवण्यासाठी एका चांभाराला बोलावून चांबड्याच्या वाद्याने दवंडी पिटायला सांगावे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की दवंडी कोणाकडून पिटवावी तेव्हा त्यांनी सांगितले, विषुचिका रोगाने ग्रस्त असलेल्या व्यंकय्याला माझ्या नावाने सांगा. श्रीवल्लभांचे भक्त व्यंकय्याकडे गेले. व्यंकय्या वर्णासन्न अवस्थेत होता. जेव्हा त्याला श्रीचरणांची आज्ञा सांगितली तेव्हा तो मूर्छिन झाला. एका घटकेनंतर तो शुद्धीवर आला आणि पूर्णपणे निरोगी झाला. ही बातमी पिठापूरमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरली. व्यंकय्याकडून दवंडी पिटवण्यात आली. इकडे बापनारियुलूंनी पाण्याने भरलेले एक मोठे भांडे आपल्याजवळ ठेवण्यास सांगितले आणि विषारी किटाणू नष्ट करण्यासाठी मंत्रोच्चार केला. ते विषारी किटाणू वातावरणातून तडतड असा आवाज करत त्या पाण्याच्या भांड्यात येऊन पडले. वातावरणातील प्रदूषण नाहीसे झाले
आणि विषुचिका महामारीने पिठापूर सोडले. नरसावधानुलूंचा शेवट. पिठापूरमधील लोकांनी या घटनेवर नाना प्रकारच्या चर्चा सुरू केल्या. काही जण म्हणू लागले की नरसावधानुलूंच्या घरी बनवलेल्या वड्यांमध्ये चुकून विष मिसळले गेले होते, पण भोगत्यांच्या नशिबाने ते वाचले. मात्र एका गायीने ते खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नरसावधानुलूंना गोहत्येचे पातकही लागले आहे. अशा चर्चांमुळे नरसावधानुलूंना खूप दुःख होऊ लागले. मरणापूर्वी त्या गायीने श्रीपादांना प्रदक्षिणा केल्यामुळे श्रीपादांमध्ये असामान्य दैवी अंश आहे असे मानणारे अनेक जण होते. राजशर्माला आयुर्वेदाचे थोडे ज्ञान असल्यामुळे नरसावधानुलूंच्या विनंतीप्रमाणे राजशर्मा त्यांच्यावर उपचार करत होता. जेव्हा जेव्हा राजशर्मा नरसावधानुलूंच्या घरी जात असे तेव्हा श्रीपादही आपल्या वडिलांसोबत जात असत. राजशर्मा कितीही मोठा वैद्य असला तरी नरसावधानुलूंची तब्येत सुधारली नाही, उलट ती आणखी खालावत गेली आणि एके दिवशी नरसावधानुलू मरण पावले. पिठापूरमध्ये अफवा, चुकीचे अर्थ लावणे, असत्याला सत्य आणि सत्याला असत्य ठरवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असत. राजशर्माने चांगल्या हेतूने उपचार केले, पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. कारण जन्म मरण हे देवाच्या हातात असते. काही लोकांना वाटले की नरसावधानुलू कोणत्या तरी तांत्रिकाच्या प्रयोगाने मरण पावले, तर काहींना वाटले की राजशर्माने द्वेषामुळे त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत. दुसऱ्या वैद्याकडून उपचार केले असते तर ते वाचले असते. तर काही जण असे मानू लागले की श्रीपाद हे श्रीवल्लभांना दत्तावतार मानणे मूर्खपण आहे, कारण रोज श्रीपाद नरसावधानुलूंच्या घरी जात असूनही ते मरण पावले, याचा अर्थ श्रीपाद हे सामान्य बालकच आहेत. विषप्रयोगाने गाय मरण पावल्यामुळे नरसावधानुलूंनाही गोहत्येचे महापातक लागले आहे आणि त्या घरातून आणखी काही प्रेते स्मशानात जातील असेही काही जण म्हणू लागले. गोहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी ब्राह्मणांना मोठे धर्मदान करावेत, सोन्याची गाय दान करावी आणि एक मंडळ म्हणजे 40 दिवस महाशांती होम करून रोज ब्राह्मण भोजन घालावे असा ठराव करण्यात आला. हे सर्व करण्यासाठी नरसावधानुलूंची संपूर्ण मालमत्ता विकावी लागली असती, जी त्यांच्या कुटुंबासाठी एका मोठ्या आघातासारखे होते. नरसावधानुलूंचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात येत होते. राजशर्मा, श्रीपाद आणि बापनार्युलू सर्वजण नंतयात्रेत सहभागी झाले होते. नरसावधानुलूंचा मोठा मुलगा चितेला अग्नी देण्याच्या तयारीत होता. तेव्हा श्रीपादांच्या डोळ्यातून 2 अश्रू खाली पडले आणि मेघांच्या गर्जनेसारख्या आवाजात ते म्हणाले, अरे अरे, मेलेल्या बापासाठी चितेला अग्नी देणारा मुलगा पाहिला होता, पण जिवंत बापासाठी चितेला अग्नी देणारा मुलगा पाहिला नव्हता. हे ऐकून सर्वजण स्तब्ध होऊन पाहू लागले. श्रीपादांनी हळूच चितेवर असलेल्या नरसावधानुलूंच्या भ्रूमध्याला म्हणजे भुवयांच्या मध्यभागी आपल्या अंगठ्याने स्पर्श केला आणि नंतर स्वतःच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. नरसावधानुलूंमध्ये चेतना येऊ लागली. ज्यांच्या प्रेतासह ते स्मशानात आले होते तेच नरसावधानुलू त्यांच्यासोबत शोभायात्रेने घरी परतले. श्रीपादांच्या स्पर्शाने नरसावधानुलूंना कर्मसूत्राचे सूक्ष्म रहस्य समजू लागले. त्यांच्या घरील वांज गाय ही आपली आई होती आणि म्हातारा बैल आपले वडील होते हे त्यांना समजले. त्या दोघांनी आपल्या आईवडिलांची म्हणजे नरसावधानुलूंच्या आजी आजोबांची म्हातारपणी नीट सेवा केली नसल्यामुळे त्यांना असा हीनजन्म मिळाला होता हे त्यांना कळले. मरणासन्न अवस्थेत असताना त्या गायीने श्रीपादांना आपले दूध पिण्याची प्रार्थना केली होती आणि पुढच्या जन्मी जेव्हा तू वांज गाय होशील तेव्हा मी तुझे दूध पेईन असे श्रीपादांनी तिला अभय दिले होते हे त्यांना स्पष्ट दिसू लागले. ज्या तांत्रिकाने त्यांच्यावर प्रयोग केला होता तो लवकरच मरण पावेल आणि पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होईल, तेव्हा संन्यासाच्या रूपात असलेले श्रीचरण त्याला मुक्ती देतील असे सूक्ष्म लोकातील सत्य त्यांना दिसू लागले. आपणही पुढच्या जन्मी संन्यासाच्या रूपात असलेल्या श्रीपादांच्या कृपेस पात्र होऊ आणि खूप ऐश्वर्यवान होऊ. श्रीचरण आपल्या घरी माठाच्या भाजीचे जेवण करतील आणि स्वतःच्या हाताने भाजी उपटून त्या जागी सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे देतील असे भविष्यही त्यांना स्पष्ट दिसू लागले. श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आहेत, त्यांची तुलना कशाशीही करता येत नाही. श्रीवल्लभांनी नरसावधानुलूंना आणि त्यांच्या पत्नीला केलेला उपदेश आणि त्यांच्यावर कृपा कशी केली हे मी तुला उद्या सांगेन. आज आपण काही वेळ श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करत भजन करूया. जिथे त्यांच्या नामाचे स्मरण होते तिथे श्रीचरण सूक्ष्म रूपात संचार करतात हे त्रिवार सत्य आहे. तिरुमलदासांसारख्या सद्भक्ताची संगत लाभल्यामुळे मी अत्यानंदाने भारावून गेलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.